पिंपळी गावात निवडणुकीचं वातावरण निर्माण झालं. गाव तसं पहिलंच राजकारणाविषयी आंबट शौकीन. मग अशात त्यातल्या ओट्यावरच्या लोकांच्या गोष्टी रंगायला लागल्या. वाटेल तसे आचार विचार मांडणारी माणसं वाटेल तशी अंदाज बांधायला लागली. निवडणूक सरपंचाची गावात चांगलीच गटबाजी. अण्णा आणि भाऊसाहेब म्हणजे वसंतराव आणि ज्ञानबाराव यांचा सख्खा भाऊ कोणी कुणाला कमी नाही. कुस्तीचा जसा शिमग्याला फड तसा गावात वातावरण. अण्णांची पार्टी 25 वर्षांपासून सत्तेत आहे. ते सरपंच आहेत म्हणून त्यांचा आवाज. आमदार खासदार अण्णांच्या इशाऱ्यावर नाचतात आणि पंचायत समिती जिल्हा परिषद अण्णांच्या खिशात, म्हणजे जशी खिशातली नोट मोडून वाटेल तेव्हा खर्च करता येतो तसं अण्णांनी पंचायत समिती जिल्हा परिषद आपणच चालवलेली होती. भाऊसाहेबांना पाहुण्यांचा आणि सगळे सोयऱ्यांचा चांगला सपोर्ट. सगळे पाहुणे अधिकारी आमदार आणि पार्टी पैसेवाले कोणीच कोणाला कमी नाही. मग ह्यात यशवंतची का डाळ शिजणार? पण अख्खं गाव आणि गोरगरीब लोक यशवंतकडे आशेनं बघायला लागले. सगळ्यांना वाटायला लागलं यशवंतसारखा माणूस गरिबी पाहिलेला भोगलेला शिवाय शिकलेला हा जर गावचा सरपंच झाला तर गावाचं आणि गरिबांचं कल्याण होईल, सगळे चांगले होतील. आज आरक्षण जाहीर झालं आणि गावात ओबीसीला आरक्षण सुटलं म्हणजे गावचा सरपंच हा ओबीसीचा होणार. ही गावातल्या इतिहासातली पहिली घटना. दोन्ही पार्ट्यांमध्ये बेचैनी निर्माण झाली. उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली. ओबीसीमध्ये इतर मागासवर्गीय माळी सुतार कुंभार तेली धोबी न्हावी मोडतात. अण्णानं ज्ञान्या सुताराला धरलं आणि भाऊसाहेबांनं धोंडबा माळी गाठला. दोघांनाही यशवंत माहीत होता. त्याचं काम त्याची धडपड गावाला माहिती होती. शिवाय अख्खा गावच्या तोंडात यशवंतचंच नाव होतं. वाड्यावर चांडाळ चौकडी बसली होती. रात्री 5-25 माणसं जमत. धोब्याचा संभाण बाळ्याचा भेवा अशी त्यांची बेवडे मंडळी अण्णांसोबत गप्पा हाणत. अण्णा बोलताना संभा वरटी म्हणला, अण्णा काय म्हणणार राव, मात्र आपणच निवडून येऊ बघा. अण्णांनी संभाचं बोलणं ओळखलं. अण्णा बोलण्याआधी बाळ्यानं उचललं, माईला मारी कसं बोलतो यार संभा. अबे अण्णाचा बोलबाला आहे, कोण आहे का अण्णाला टक्कर देणार. सगळे धागेदोरे माहिती, सगळं माहिती. राजकारणाचं पाणी पाणी केलं अण्णानं. अशा भपक्या ही 4 बेवडे मंडळी मारत. अण्णांच्या बैठकीची ते शोभा वाढवत होते. ही नेहमीची अण्णांची माणसं. त्यांना काही देणं घेणं नसायचं. विकासाचं नाही ना हक्काचं. आपल्या पोटात कसं पाडून घ्यायचं हे त्यांना माहिती. अण्णांनी आपली यशोगाथा या बेवड्या मंडळींकडनं ऐकून घेतली. त्यांना खुश करून वाटेला लावलं. तेवढ्यावर ही मंडळी सगळ्या गावात वातावरण पसरवायला लागली. गावात 2 पॅनल. अण्णानं ओबीसी सरपंच होता म्हणून सुताराच्या ज्ञानाला उभं केलं. भाऊसाहेबांनं माळ्याच्या धोंडीबाला. पण गावातले दीनदलित गरीब लोक यशवंतकडे बघायला लागले आशेनं. त्यांनी त्याला निवडणुकीला उभं राहा असा आग्रह धरला. पण यशवंतचं म्हणणं होतं की एक अपक्ष म्हणून राहण्यापेक्षा कोणाच्या तरी पार्टीकडनं उभं राहणं बरं. तो तयार होता, पण ह्या लोकांना कानाखालचा माणूस हवा. यशवंत त्यांचं काही ऐकून घेणारा नव्हता. त्यांनी सांगितल्यावर सही करणारा नव्हता, कारण तो सुशिक्षित हुशार आणि माहिती असणारा स्वाभिमानी तरुण होता. लोकांनी यशवंतला स्वस्थ बसू दिलं नाही. त्याला अपक्ष म्हणून उभं राहायला भाग पाडलं. यशवंतचा प्रचारही जोरात चालू होता. कोणी रुपया मागितला नाही. लोक प्रचाराला मावत नव्हते. लोकांना बदल हवा होता आणि तो बदल फक्त यशवंतच आणू शकत होता. म्हणून सगळं गाव, बौद्धवाडे मांगवाडे तरुण पोरं सोरं यशवंतच्या मागे उभी होती. यशवंतचा बोलबाला झाला होता. तालुक्याला फॉर्म भरला. गावात प्रचाराला सुरुवात झाली. संभा वरटी आणि बेवडे मंडळी पोरगं बरं आहे त्याला माहिती आहे असं म्हणत, पण सांच्याला अण्णाच्या बैठकीला हजर होत. दिवसभराचा शीण घालवायला. अण्णाच्या वाड्यावर बैठक बसत होती आणि मळ्यात जेवण. एक दिवशी अण्णांची काही माणसं यशवंतच्या घरी आली. सकाळी यशवंत हजामती करत होता. हातातलं काम आटोपून यशवंत आलेल्या माणसांना नमस्कार चमत्कार करून म्हणाला, कसं काय येणं गेलं पाटील. काय फॉर्म भरला म्हणा. अहो भरला. मग व्हायचं का सरपंच. आता त्यात काय आहे, गावाच्या मनात आल्यावर काय. हा बाबा, पण गावातला विरोध भारी आहे. 2 कुत्र्यांच्या कवंडळीत आपण पडू नये. सोबत काय मिळणार. त्यापेक्षा आपली कोर भरभरी म्हणतो म्या.
यशवंतनं वस्तारा थांबवला आणि सोनबाकडे बघत म्हणाला, कोरभर बरी पण अशी कुत्र्याला फेकल्यासारखी नको. मला हक्कानं मागायचं आहे. नाही दिलं तर हिसकावून घेणार मी. सारं गाव पेटवीन मी या हक्कासाठी. सोनबादा हसला. अरे यशवंता, तू आहेस लहान. ही सोबतची लोक आहेत ना कुत्र्यासारखी आहेत. हाडूक टाकलं का जाबडा उघडत नाहीत. मग आपण वाईट होतो. विचार कर आणि वाटलं तर विचार बदलला का सांग, फॉर्म काढून घेऊ. होऊ दे त्या दोघांची कवंडळ. अरे गाव जले हनुमान बाहर असं म्हणत तो खदा खदा हसला. दादा काका आपण जाऊ शकता. मी तो हनुमान नाही गाव जलेवाला. मी तो हनुमान आहे आपली शेपटी जाळून सगळी लंका जाळणारा, आग लावणारा. जातो हो. झाला विचार तर सांग. काय तुला लागलेलं पैसे आणि त्याला काही 4-5 पैसे लावून द्यायला लावतो. गरिबाचं नुकसान होऊ देणार नाही. हे बघा मला माझं बघू द्या, धन्यवाद असं म्हणून यशवंतनं ती माणसं घालवली. पण जाताना ती एवढं म्हणून गेली, आपलं गावात एकच घर आहे लक्षात ठेव. असं सल्ला देऊन ती माणसं निघून गेली. गावात प्रचाराला सुरुवात झाली. वेग वाढला. मतदान काही दिवसांवर आलं. बुद्धवाड्यातली नवजवान पोरं, आडदांड पोरं यशवंतचं रक्षण करायला लागली. त्यांना आत्तापर्यंत आपला विचार, आपला हक्क मांडणारा कोणीच मिळाला नव्हता. आता यशवंत हाच त्यांच्या आशेचा एक किरण होता. अण्णाला यशवंतच्या वागण्यानं रात्रात झोप लागत नव्हती. त्यांना उमा दिसत होती. मागे यशवंतनं पुराचे पैसे परत करायला लावले तो प्रसंग त्यांना आठवायला लागला. यशवंत काहीही करू शकतो असं त्यांना वाटायला लागलं. या गावातल्या अडाणी लोकांना हुशार करून तो आपल्या अडचणी वाढवू शकतो. 4 बुद्धवाडे त्याचं समर्थन करत होते म्हणून अण्णांना झोप येत नव्हती. सत्तेचा सुरुंग फुटल्यासारखं वाटत होतं. रात्री 1-2 वाजता अण्णा जागे होते. बुद्धवाड्यातला लक्ष्मण भालेराव, त्याला टकल्या लक्ष्मण म्हणतात. वयोमानानं त्याचे केस फार लवकर उडाले म्हणून लोक त्याचं टक्कल बघून त्याला टकला लक्ष्मण म्हणतात. तो आलेला अण्णानं बघितलं. तो अण्णाला म्हणाला, अण्णा मालक फक्त इशारा करा, तुमच्या पायावर मुंडकं आणून ठेवतो. काम फते करतो, नाही तर नाव नाही सांगणार. मुंडकं तुमच्या पायावर, पहाड दिसाच्या आत. नाही नको. हे बघ आपण गोळं न मारू, विष कशाला पाहिजे. आपल्या डाव्यातच काम आहे लक्षात ये. सरड्याची धावकूप असतं. लय विचित्र परिस्थिती. एकीकडं 4 बुधवाडे यशवंतच्या मागं आणि दुसरीकडं त्याला तेच मारायला, काटा काढायला तयार. याशी माणसं मागं असल्यावर चळवळ कुठं जाईल. अण्णांनी लक्षाला शांत करून घरी पाठवलं. त्याला चहा पाण्याला दिलं, खुश करून टाकलं. लक्षा अण्णांच्या विनंतीला मान देऊन घरी गेला. आपल्या चळवळीतली माणसं, आपल्या विचारांची माणसं अशी दुश्मनांची हस्तक होतात. कशाला पाहिजे बाहेरचा दुश्मन. तिकडे एकानं चळवळ ओढायची, पांघरायची आणि दुसऱ्यानं तिला कुरतडायची. काय फायदा आहे त्या चळवळीचा. काही विचारानं झपाटलेली, विचाराच्या चक्रात आलेली, शिकलेली, वाचलेली पोरं मात्र यशवंतला कळत नकळत संरक्षण द्यायला लागली, त्याचं रक्षण करायला लागली. त्याच्या मागे ती सदैव राहत, मतदानाची मोर्चे बांधणी करत. लोक मात्र ओट्यावर टीव्हीवरल्या चर्चात्मक कार्यक्रमासारखी चर्चा करत एकापेक्षा एक तर्कवितर्क लावत. गावातली पिणारी मंडळी मात्र पिऊन मजेत होती. सगळीकडून प्यायला मिळत होतं. बळी, रमेशा, शंकर्या, भिव्या, संभा, वरटी 24 तास पिऊन झुई. भिवाला कोणी दारू पाजली की नारे दे. तो मात्र आपला हातात झेंडा घेऊन साऱ्या गावात फिरायला लागला. दिवसभर फिरून फिरून रातच्याला जरा जिजाबाईच्याकडे पिली की लांब जाऊन झोपायचा. अण्णाच्या बैठकीतलं माणूस खंडत नव्हतं. 4-2 नेहमी असत. आणि त्यात ती गावातली बेवडीची आंबाळ चौकडी अण्णांना मोठमोठी आश्वासनं देत होती. अण्णांकडे सगळं काही होतं. सोनं, नाणं, साम, दाम, दंड, भेद या सगळ्या गोष्टींचा जोर होता. आणि भाऊसाहेबांकडे सुद्धा हे सगळं खंबीर होतं. पण ओळखीपाळखी राजकारणात तेवढं त्यांचं वर्चस्व नव्हतं. सरपंच पदाचा दावेदार असलेली आरक्षित माणसं दोघांकडेही होती. पण अण्णासाहेबांच्या पॅनलचा ज्ञानासुतार आणि अपक्ष असलेला यशवंत यांच्यात जोरात सुरस होती. यशवंतनं सगळं गाव काबीज केलं. सगळीकडे याचीच चर्चा. आजकालची पोरं सोरं यशवंतच्या तरुण नेतृत्वाच्या मागे होती. तीच बेवडे मंडळी कधी कधी यशवंतला त्याचा बाप वामनविषयी सांगून त्याला आपल्याविषयी आपुलकी दाखवत भेटून जात. यशवंतला बाळ्या भेटला. यशवंत, मी आपला बरं
पण काय म्हण, तुझं वातावरण बरं आहे, लोक तुझं नाव घेतात. बळी काका, आपल्याला परिवर्तनाची लाट आणायची आहे, आपल्याला विकास घडवून आणायचा आहे. गावानं साथ दिली तर बघू. लोक परंपरेच्या आणि दबावाच्या राजकारणाच्या बाहेर आले पाहिजेत. मला ते काय कळत नाही, पण लोक तुझ्या मागं आहेत, गावात तुझं वारं आहे बस. यशवंता, सांच्याला येऊ का घरी चहा पाण्याला? यशवंतानं ओळखलं. काय चहा पाणी करणार काका? अहो, आपण गरीब माणसं, गरिबाचंच भलं करणार आहोत. गरिबांनी साथ दिली तर. मला सहकार्य करा, मी फक्त हात जोडून मत मागणार, माझ्याकडे काहीही नाही. मला निवडून द्या, माझ्याकडनं तुमचं काम करून घ्या. गरीब माणसं गरिबाचंच भलं करणार, गरिबानं गरिबाला साथ दिली तर बरं. बळी यशवंतचं ऐकून खाली मान घालून निघून गेला. गावात प्रचाराचा उच्चांक शिगेला पोहोचला. वातावरण तंग. इलेक्शन उद्यावर येऊन ठेपलं. आज दिवसभर म्हणजे 5 वाजेपर्यंत प्रचारासाठी सगळी मोर्चे बांधणी झाली. दिवसभर फिरून भेटी देऊन झालं. यशवंतनं सांगितल्याप्रमाणे कार्यकर्ते घराकडे निघून गेले. गावात अण्णाला मात्र 2 दिवसापासून वातावरण बघून अस्वस्थ वाटत होतं. यशवंतनं कार्यकर्ते घेऊन जमवलेलं जे वातावरण होतं ते फक्त उद्यापर्यंत सांभाळून ठेवणं महत्त्वाचं. आजची रात्र वैरेची. कार्यकर्ते बोलवले. रात्री बुद्धवाड्यात बसायला सांगितलं. बुद्धवाड्यात, गावात, जिकडे तिकडे चौरस्त्यावर यशवंतनं कार्यकर्ते बसवले. रात्र वैऱ्याची जागून काढा सांगितलं. राजकारणी, सत्तेवर असलेल्या लोकांच्या पैशाला आज पाय फुटतात आणि ते पैसे चालत चालत मतदाराच्या घरापर्यंत येतात, हे यशवंतनं आधीच सांगितलं होतं. या बोलण्यानं परिवर्तनाच्या लाटेवर किनारा धरू बघणारी युवा पिढी यशवंतच्या मागे रात्रभर फिरली. अण्णा एका घंट्यात तख्त पालटू शकतो. ही सगळी लोक माझ्या खिशात आहेत, त्यांचं मतदान माझ्या खिशात आहे, असं म्हणायला अण्णाचा डाव हाणून पाडायचा होता. त्याचा खिसा फाडून टाकायचा चंग या नवीन पिढीनं बांधला. रात्रीतून अण्णाचा पैसा फिरतो म्हणून 4 बुद्धवाडे आणि सगळीकडे यशवंतनं कार्यकर्ते देऊन बंदोबस्त लावला. रात्रीचे 3 वाजले. उद्या सकाळी मतदान म्हणून कार्यकर्ते घराकडे पाठवले. थोडंसं झोपून पहाटे मतदान केंद्रावर येऊ म्हणून सगळे घरी गेले. 4 वाजले. मतदानाला आता फक्त 3 तास. तरी लोकांचे दरवाजे उघडे होते. या 3 घंट्यात अण्णांनी काय बंदोबस्त केला कोणास ठाऊक. सकाळी लोक मोठ्या उत्साहानं मतदानाला येत होते. 40 वर्षांपासून चालत आलेली सत्ता आता यशवंताच्या माध्यमातून उद्ध्वस्त होणार वाटत होतं. घराणेशाहीला सुरुंग लागला. यशवंत निवडून येणार हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य. मतदानाला सकाळी सुरुवात झाली. सकाळपासनं लोक मतदानाला उत्साहात यायला लागले. पण मतदान करून आले की खाली बघून मुकाट्यानं घर गाठत होते. एकंदर मतदान चांगलं पार पडलं. बाळ्यानं पिऊन थोडा धिंगाणा घातला. मतदान केंद्रावर पोलिसानं चांगला धरून त्याला चोपला. मग गावातल्या लोकांनी मध्यस्थी केली तेव्हा गचांडी मारून हाकलून दिला. एखाद्याची पाहून घेतो म्हणून घराकडे गेला का कुठं पिऊन पडला काय माहिती. सगळ्या गावाचं मतदान झालं पण त्याचं मतदान राहिलं. 8 दिवस पिऊन प्रचार केला पण स्वतःचं मतदान केलं नाही. अशी माणसं ही पेदाडी. बाळेचं सोडलं तर एकंदर मतदान शांततेत पार पडलं. गावात चर्चेला उधाण आलं. लोकशाहीला अण्णानं 40 वर्षापासून आपल्या वाड्यावर बांधून ठेवलं होतं. तीच सत्ता आता वाड्यावरनं खाली येण्याचा योगायोग यशवंतानं आणला. आता सत्ता खाली येणार, जनमानसात येणार, बहुजनात वावरणार असं वाटत होतं. ह्याच गोष्टी आज रात्रभर गावात झाल्या. दिवसभर मतदान करून रात्री लोकांच्या ओट्यावरल्या महाचर्चेला उधाण आलं. तर्कवितर्क लावण्यात लोक आपलं तत्त्वज्ञान पणाला लावत होते. उद्या निकाल. सकाळी सगळं गाव तालुक्याला निघालं. अण्णाचे 2 टेम्पो, भाऊसाहेबांचे 2 टेम्पो. यशवंत मात्र 10-12 बुद्धवाड्यातली पोरं सोरं घेऊन तालुक्याला आला. पहिली फेरी झाली तेव्हा यशवंतला काही कळलं नाही. पण दुसरी तिसरी फेरी एकदाच झाली. निकाल लगेच जाहीर झाला. लाऊडस्पीकरवर सांगण्यात आलं, अण्णांचा उमेदवार ज्ञाना सुतार विजयी झाला, यशवंत पाडला. निकाल ऐकून यशवंतचे हातपाय गळून गेले. त्याच्यासोबत आलेल्या 15 पैकी 2-4 पोरं अण्णाच्या वाजत असलेल्या धिंगाण्यात जाऊन नाचायला लागली. यशवंतचं समाधान 4-5 पोरांनी केलं. पाहता पाहता गोष्ट सगळीकडे गेली. गावात मिरवणूक निघाली. आपल्याला धोका नेमका कुठे झाला हे यशवंतला कळालं. पण आता वैर करून फायदा काय. सत्ता जायची तिथं गेली.
अण्णानं मतदानाच्या दिवशी पहाटे 2 तासात सगळा बावळा चंदर करून पैसा फेकून मतदान मिळवलं. यशवंतला फक्त 17 मतं पडली. त्याच्यासोबत 50 पोरं होती, त्यांची घरं, 4 बुद्धवाडे, काही इतर समाजाची घरं होती. त्यांची मतं गेली कुठे? ती बरोबर अण्णाच्या पैशाच्या मागे गेली. पोरं यशवंतबरोबर हिंडली, पण घरी पैसे घेऊन मतदान झालं. यशवंत नाराज झाला. आपण त्यांच्यासाठी लढत होतो, त्यांना न्याय मिळावा, हक्क मिळावा, हे आपलं ध्येय, हे असं व्हायला नको होतं. यशवंत बेचैन झाला. घरी आला, आखवंड्या बाजावर बसला. तुला म्हणलं होतं यशवंता, ही लोक आपल्याला पुढं जाऊ देत नाही, त्याईला पावत नाही. अरे आमची जिंदगी गेली की इथं, म्हणून तुला त्याच्या फंदात पडू नको असं म्हणले होते मी. आई, फंदात पडू नये मला कळतं, पण वाटलं होतं लोकांना कळत नसेल किंवा त्यांना इलाज नसेल तर त्यांनी पर्याय देऊन बघावं, त्यांना आपल्या हाताचा आधार देऊन बघावं. पण काही नाही, पालथ्या घागरीवर पाणी आई. तेवढ्यात बळी आला. पिऊनच होता. म्या चुकलो, म्या पाहिलाच पिदाडा. पोलीसवाल्यांची झ्या झाली. लोक लय बहाचर झाले. यशवंता पैशाच्या मागं पळाले. त्याला कळलं नाही भलं बुरं. मी आता पिऊन शेण खातो असं लोक म्हणतात, पण तू निवडून यावं एवढं माझ्या आत्म्यातून वाटत होतं मला. जाऊ दे, मरू दे, ही सुधारणारी अवलाद नाही. यशवंतला बरोबर असलेल्या 5-7 पोरांशिवाय मतं पडली नव्हती. शेवंताच्या बोलण्याचा धागा धरून साध्या म्हणाला, आपल्याला हे लोक सुधरू नाही देत. त्यांच्याकडं सगळं आहे. रातच्या रातीत पैसा वाटला त्याने. एका रातीत अण्णांनी मतं विकत घेतली. यशवंतला राहवलं नाही. त्याचं काळीज आतून जळत होतं. ज्यांच्यासाठी करत होतो ती माणसं मतं विकून बसली. आता कोण काय करणार? एकेकानं लोक यशवंतच्या अंगणात जमायला लागले. यशवंत मन समाधानपणे समजून मांडत होता. महात्मा फुलेंनी आपलं आयुष्य घालवलं, बाबासाहेबांनी आपली हयात घालवली, जीवन चंदनासारखं झिजवलं, पण हे लोक सुधारले नाहीत. त्यांचा फोटो डोक्यावर घेतला, पण त्यांचे विचार डोक्यात घेतले नाहीत. खरं तर बाबासाहेबांनी मतदानाचा यांना हक्क दिला, म्हणजे मौज मजा करायला त्याचं लायसन दिलं. ते दाखवायचं, 600-500 घेऊन दारू मटण खायचं असा समज करून घेणारी ही मतलबी माणसं इथे आहेत. हे आपलं दुर्दैव आहे. झोपेचं सोंग घेणाऱ्याला थोडंच उठवता येतं. 2 दिवस मजा करतील, पण पैशावर सालोगिंती हिमाली करतील. मालक मालक म्हणून त्यांच्या पुढे झुकतील, शेपटी हलवतील. मला नको हे असलं जीणं आणि हे माणसाचं वागणं. मी गाव सोडून जातो. ज्या महापुरुषांनी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं त्यांचं आयुष्य गेलं. मी काय सुधारणार यांना? मी गाव सोडून जाणार. असं म्हणत यशवंता बाजेवरनं उठला. बाजेवर लाथ मारली. मनात राग शिजत होता. बाजावर मारलेली लाथ ही या व्यवस्थेवर लाथ मारलेली होती. 4 ठाव्यावर उभ्या असलेल्या व्यवस्थेवर असावी. जशी ही चातुर्वर्ण व्यवस्था, तशी ती 4 ठाव्यांची बाज यशवंतला दिसत होती. म्हणून यशवंतनं मारलेली लाथ व्यवस्थेला मारली होती. संभा, बळी, सदा, पिदाड्या, बेवा, गावातले रम्या, बंड्या, मारत्या सगळ्यांनी यशवंतला समजावलं, पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. तो ऐकत नव्हता कोणाचंच. रात्र झाली. यशवंतला झोप आली नाही. त्याच्या नजरेसमोर उमा दिसत होती त्याला. कधी तिचा राग तर कधी लोभ येत होता. खरंच तिचा आपल्यावर जीव होता, ते आपल्याला विसरू शकत नाही. आपण तिच्यावर तिच्या मनाला पटेल असं प्रेम केलं. आपल्या प्रेमात स्वार्थ नव्हता, तिचाही नव्हता. तिचं प्रेम निस्वार्थी, श्रद्धेचं, भावनिक असं होतं. पण आपल्यासोबतचा प्रत्येक प्रसंग ती आयुष्यभर नक्कीच आठवण ठेवणार. ते प्रसंग तिला स्वस्थ बसू देणार नाहीत, नेहमी तिला आठवण करायला भाग पाडतील. यशवंतला रात्रभर झोप लागली नाही. तो सारखा अडंग बदलत जागा राहिला. शेवटी परिवाराला घेऊन गाव सोडायचं हा निर्णय त्याने घेतला. पहाटे जरासा डोळा लागला. सकाळी लवकर उठून तो बाहेरगावी निघाला. गावावर राग होता आणि दुसरीकडे व्यवस्थेवर प्रहार करायचा होता. या प्रचंड बंडानं तो पेटून उठला. दुपारी 2:30 वाजले असतील. तो इंदापूरला पोचला. 4-2 ओळखीची पोरंसोरं भेटली. महाविद्यालयाच्या समोरून थेट उमाचं कार्यालय गाठलं. कार्यालय परिसर भला मोठा पसरलेला. ते हिरव्यागार झाडांकडे बघितलं. यशवंत सुखावला आणि त्याची नजर गेटकडे गेली. तोच कार्यालयातनं एक सुंदर स्त्री कार्यालयाच्या मोठ्या गेटमधनं बाहेर येताना पाहिली. तिच्याकडे यशवंतची नजर गेली. आधीच घामाघूम झालेला यशवंत त्या सुंदर स्त्रीला बघून उत्साही झाला. ती सुंदर स्त्री गेटच्या हिरवळीवर खाली मान घालून चालत होती. ती सरळ प्रांगणात असलेल्या हिरव्यागार टुमदार सावलीच्या झाडाच्या जवळ आली.
तिथे असलेल्या गोलाकार ओट्यावर बसली. यशवंत तिच्याजवळ गेला. तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघून त्याला ही उमा असावी असं वाटलं. तिने अचानक मान वर करून बघितलं तर ती उमाच. तिने एका क्षणात यशवंतला ओळखलं. अनेक दिवसापासून यशवंतला पाहिलं नसलं तरी त्याच्या आठवणीत आपलं आयुष्य काढत होती ती. तिच्या मनात फक्त आणि फक्त यशवंत होता. तिने अजून निरखून बघितलं. अतिशय आनंदाने ती उठून उभी राहिली. चेहऱ्यावर तिच्या आनंद साजरा झाला. अचानक यशवंतला समोर बघून घट्ट मिठी मारावी, कपाळाचं चुंबन घ्यावं असं वाटलं होतं, पण यशवंत मात्र मान खाली घालून उभा होता. उमानं त्याच्या मनाची अवस्था ओळखली आणि म्हणाली, कधी आला, जेवण वगैरे झालंय? त्यांनी मान हलवली, होकार दिला. ती त्याच्यापासून दूर होती पण त्याला क्षणभर विसरली नव्हती. त्याला मनोमन आपला पती मानून ती त्याची वाट बघत होती. झाडावरची पाखरं बघून यशवंत येणार ही तिला आशा होती. मनातून ती त्याला पूजत होती, त्याची काळजी करत होती, विचारपूस करत होती दुरूनच. संध्याकाळचे 5 वाजले. यशवंत उमाच्या ऑफिसच्या गेटवर येऊन जवळ थांबला. तेवढ्यात उमा घाईगडबडीत ऑफिसमधनं बाहेर पडली. दुपारी यशवंत भेटल्यापासून तिचं कामात लक्षच लागत नव्हतं. बाहेर गेटवर यशवंत उभा असलेला बघून ती खुश झाली. तिने यशवंतला नजरेनं खुणावलं. दोघं बरोबर चालत पुढे निघाली. यशवंत खाली मान घालून चालत होता. तिच्या मनात विचार आला की मला माहिती आहे तुमचा जीव नाही माझ्यात, माझा वेडा पिसा जीव मात्र तुमच्यात गुंतलाय. मी कसे दिवस काढते मला माहिती आहे. सुस्कारा सोडत पुन्हा म्हणाली, एक निरोप तर पाठवायचा, माणूस जिवंत आहे का नाही ते तर बघायचं. हिचं रागावणं अगदी साहजिक होतं, वास्तविक होतं, पण यशवंतचा नाईलाज होता आणि परिस्थिती तशी नव्हती हे कोणी तिला पटवून सांगायचं, आणि सांगितलं तर ती मान्य करेल का? यशवंत निशब्द होता पण आतनं सुखावलेला होता. बोलत बोलत दिवस मावळत होता. त्याच्या चालणाऱ्या पावलांनी कुठंतरी थांबायचं ठरवलं. नगरपालिकेच्या भव्य इमारतीपुढच्या पटांगणात ते थांबले. शांत आणि प्रसन्न वातावरण होतं. प्रांगणात टाकलेल्या सिमेंटच्या खुर्च्या, त्यावर दोघं विसावले, निवांत बसले. खुर्चीवर टेकल्याबरोबर उमाचे डोळे हळूहळू पाणावले. तिने धडाधडा रडायला सुरुवात केली. उमा मोठमोठ्यानं आठवणी काढून मनातला राग व्यक्त करत होती. यशवंत जवळ बसून तिला समजावत होता. तिच्या डोळ्यातले अश्रू गालांवर उकळले. यशवंतला राहवलं नाही. त्याने तिला जवळ घेतलं. तिच्या पाठीवर आपला उजवा हात ठेवून डाव्या हातानं तिच्या गालावर ओघळणारे अश्रू पुसले. उमाचा तो त्याग बघून यशवंत गहिवरला. त्याचं हृदय भरून आलं. मनात हुंदका दाटून आला. पण आपण रडल्यावर तिला जास्त अवघड येईल, ती दुखावेल, म्हणून त्याने आपला हुंदका दाबून धरला. आपल्या मनाला तिचा खंबीर आधार घ्यावा, तिला खंबीर आधार द्यावा असं सुद्धा वाटत होतं. आता यशवंतचं आभाळ फाटलं होतं. त्याला आधार देणारं कोणी नव्हतं. हे दोघं एकमेकांचा आधार होते. यशवंत, तुम्ही माझी अवस्था समजून घेऊ शकत नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. एक तर माझ्याबरोबर राहा, नाही तर मला मारून टाका. मी प्रयत्न केला पण मी तुम्हाला क्षणभर विसरू शकत नाही. या दिवसात मन भरून मरण यातना भोगल्या. एक एक क्षण मरणासारखा घालवला. मी जिवंत असून पुतळ्यासारखं जगले. माझं मन मला खायला उठतं. मनात अनेक विचार येतात. खरं तर मला मेल्याशिवाय पर्याय नाही. घरी आईबाबांना तोंड दाखवायची हिंमत नाही. यशवंत, तुम्हाला मी माझा पती मानते. मी केवळ आयुष्यात तुम्हाला पती परमेश्वर आणि माझ्या आयुष्यातलं पुरुष मानलंय. मी तुमच्याशिवाय सुखाचा विचार करू शकत नाही. तुम्ही जर माझ्याकडे आला नाहीत तर मी जन्मभर अशीच राहणार किंवा मरण पत्करणार, पण आईबाबांकडे जाणार नाही. मी फक्त तुमची वाट बघत राहिले. आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. यशवंत तिचं रडणं, तिच्या मनाची घालमेल, तिचं सगळं ऐकून व्याकुळ झाला. आपोआप त्याच्या डोळ्यात अश्रू टपकले. यशवंत रडतोय हे समजताच तिने त्याला आधार दिला, त्याला जवळ घेतलं. त्याची अवस्था तिने ओळखली. यशवंतला आपलाच आधार हवा आहे आणि तो मी त्याला खंबीरपणे आयुष्यभर देणार आहे हे तिने मनोमन ठरवलेलं होतं. त्याच्या भावना ओळखून त्याच्या भोवती असलेला आपला हात तिने अजून घट्ट आवळून धरला. तिच्या घट्ट आवळून धरलेल्या हाताचा आधार यशवंतला वाटत होता. तिच्या पाठीवर असलेला आपला उजवा हात त्यांनी जरा घट्ट केला. दुसऱ्या हातात तिचा डावा हात धरून तिच्या हाताचं बोट आपल्या बोटात घालून घट्ट आवळून धरत बोलणार. तोच त्याला बसलेल्या खुर्चीच्या समोर असलेल्या झाडात महात्मा फुलेंचा अर्धाकृती पुतळा दिसला.
अंधार पडत असल्यामुळे नगरपालिकेतल्या पटांगणातले लाईट लागले म्हणून तो महात्मा फुलेंचा पुतळा स्पष्ट दिसत होता. अचानक पडलेल्या लाईटमुळे त्याचं लक्ष पुतळ्याकडे गेलं. एक नवचैतन्य निर्माण झालं. परिवर्तन आणि व्यवस्थेला उखडून पाडायची हिंमत त्याच्यात तयार झाली. परिवर्तनाचा मोठा निर्णय घ्यायचं प्रचंड बळ त्याच्या अंगात संचारलं. प्रचंड ताकदीनं तो म्हणाला, उमा रडू नकोस, मी तुला आता एकटी सोडणार नाही, तुला सोडून तर अजिबात जाणार नाही. तुझी सावलीसारखी रक्षा करणार आहे, तुझ्या प्रेमाचा विजय होणार आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवी संस्कृती आणि माणसातली माणुसकी महत्त्वाची आहे. आपण एकमेकांचा स्वीकार करतोय. जात धर्म पंथ यात भेदभाव न करता माणूसच श्रेष्ठ असून प्रेमच जगाचा सांस्कृतिक आत्मा आहे. मी तुला आधार देणार, तुझ्याबरोबर मी लग्न करणार, तुला माझी बायको म्हणून सांभाळणार आणि आयुष्यभर तुला साथ देऊन सन्मानानं आयुष्यभर वागवणार. मला सुद्धा तुझ्यासारखी परिवर्तनवादी आणि अस्तित्वासाठी लढणारी, जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन विचार करणारी सहचारिणी मिळाली, हा माझा सन्मान आहे. आपण आता एकटे नाही, आपल्याला एकमेकांची साथ आहे. आयुष्यात स्वाभिमानानं आणि ताठमानेनं जगण्यासाठी उमानं आपले डोळे मिटले, पुन्हा उघडले. समोर महात्मा फुलेंच्या पुतळ्याकडे ती बघत राहिली. परत दोघांनी एकमेकांच्या हाताला घट्ट आवळलं. एकमेकांकडे बघत त्यांच्या विचारांचा विजय साजरा केला. आपण उद्याच कोर्टात जाऊन रजिस्टर आणि सत्यशोधक पद्धतीनं लग्न करणार असा यशवंतनं तिला शब्द दिला. एक नवा संसार थाटून एक विचार समाजाला देणार होता. आपण एक समर्पणाची भावना, एक परिवर्तनाचा विचार आणि अस्तित्वासाठी मानवी जीवनाचा राजमार्ग आपण दाखवणार. दोघेही उठले आणि परिवर्तनाची, सत्याची आणि अस्तित्वाची लढाई लढण्याचा विचार देणाऱ्या महात्मा फुलेंच्याकडे बघत दोघांनी एकमेकांना कायमस्वरूपी साथ द्यायचं वचन दिलं. उमा आपली पर्स घेऊन तिच्या रूमच्या दिशेने निघाली. यशवंत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तर कधी महात्मा फुल्यांच्या तेजस्वी, स्फूर्ती, प्रेरणा देणाऱ्या पुतळ्याकडे एकटक बघत उभा राहिला होता. श्रोते हो, ही होती अशोक कुबडे यांची गोंडर ही कादंबरी. राज्यस्तरीय 24 पुरस्कार मिळवलेली ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा. कादंबरी कशी वाटली हे कमेंट करून कळवा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.